श्री स्वामी समर्थ. मेष राशी 1 ते 30 नोव्हेंबर. मासिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत मेष राशीला नोव्हेंबर महिना काय फळ देणार. या महिन्यात तुम्हाला कोणते लाभ मिळतील, ग्रहस्थिती तुमच्या जीवनावर कोणते परिणाम करणार, कोणत्या कामात सतर्क राहावे आणि कोणत्या कामाचे नियोजन करावे लागेल, धनसंपत्तीबाबत कोणते निर्णय घ्यावे लागतील, यासाठी सविस्तर जाणून घेऊ मेष राशीचे नोव्हेंबर महिन्याचे राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. मेष राशीच्या व्यक्तींना या महिन्यात यश आणि धनलाभ मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला काही गोष्टीत काळजी घ्यावी लागेल. नोकरीच्या प्रयत्नांमध्ये यश मिळेल, तर काही गोष्टीत तणावाचा सामना करावा लागू शकतो. महिन्याच्या सुरुवातीला काही आर्थिक लाभ आणि व्यावसायिक प्रगती होईल, पण महिन्याच्या उत्तरार्धात मानसिक थकव्यासोबत आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. कामाच्या ठिकाणी शत्रूंना मित्र बनवण्याची संधी मिळेल. कौटुंबिक जीवनात सकारात्मक परिणाम आहेत. करिअर आणि व्यवसाय. मेष राशीच्या व्यक्तींना हा महिना सुरुवातीला खूप सकारात्मक ऊर्जा आणि नवनवीन संधी व बदल घेऊन येणारा असेल. नोकरदारांना बढतीचे संकेत मिळतील. सरकारी नोकरी करणाऱ्या व्यक्तींना स्थानांतर किंवा पदोन्नती मिळू शकते. तसेच नवीन प्रकल्पांवर काम करण्याची संधी मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कार्यक्षमतेमुळे अधिकारी तुमचे कौतुक करतील. तसेच ते तुमच्यावर नवीन जबाबदाऱ्या सोपवतील. महिन्याच्या मध्यानंतर तुमच्या कामात सुधारणा दिसून येईल. व्यावसायिकांना हा महिना विस्ताराचा काळ ठरेल. तुम्हाला परदेशी संपर्कातून चांगला फायदा मिळेल. महिन्याच्या पहिल्या आठवड्यात गुंतवणूक करताना काळजी घ्यावी. तिसऱ्या आठवड्यापासून व्यापारात वेगाने प्रगती दिसून येईल. शेती, बांधकाम, मालवाहतूक आणि तंत्रज्ञान या क्षेत्रातील व्यावसायिकांना लाभदायक महिना असेल. आर्थिक स्थिती. मेष राशीच्या व्यक्तींना नोव्हेंबरमध्ये आर्थिक बाबतीत हळूहळू सुधारणा दिसून येईल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. बऱ्याच काळापासून अडकलेले तुमचे पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. जुन्या व्यवहारांमधून चांगला नफा होऊ शकतो. गुंतवणूक, शेअर बाजार यामधील परतावे तुम्हाला समाधान देतील. पण महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात अचानक खर्च येऊ शकतात. त्यामुळे बजेटमध्ये थोडी धांदल उडू शकते. मात्र नंतर सर्व सुरळीत होईल. घर खर्चात वाढ होईल. कौटुंबिक गरजांवर खर्च होईल, पण यामुळे मन शांत राहील. आरोग्य. मेष राशीच्या व्यक्तींचे आरोग्य नोव्हेंबरमध्ये चांगले राहील, पण तुम्ही या महिन्यात जास्त ताण घेणे टाळावे, कारण तुमच्या कार्यक्षमतेवर त्याचा परिणाम होऊ शकतो. तुम्हाला काही किरकोळ समस्या उद्भवू शकतात. डोळ्यांचे त्रास, त्वचाविकार किंवा रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी. तसेच थकवा, ताण किंवा डोकेदुखी जाणवल्यास ध्यान व योगा करावा. यामुळे आरोग्यात सुधारणा होईल. महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून तुमच्या ऊर्जेत वाढ होईल आणि मानसिक शांतता लाभेल. फक्त प्रवास करताना काळजी घ्यावी. कौटुंबिक जीवन. मेष राशीच्या कुटुंबात खेळकर वातावरण राहील. या महिन्यात भावंडांबरोबरचे संबंध अधिक घट्ट होतील. तुम्हाला पालकांची साथ व आशीर्वाद लाभेल, पण वडिलांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. घरात एखादा शुभ प्रसंग किंवा धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन होऊ शकते, ज्यामुळे कुटुंबातील वातावरण आनंदाचे राहील. तुम्हाला शेजाऱ्यांशी किरकोळ वाद टाळावे लागतील, कारण त्यातून ताण निर्माण होऊ शकतो. मेष राशीच्या व्यक्तींना सामाजिक क्षेत्रात मानसन्मान मिळेल. तुमच्या कार्यामुळे समाजात तुमची नवी ओळख निर्माण होईल. तसेच सामाजिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. शिक्षण. मेष राशीच्या विद्यार्थ्यांनी नोव्हेंबर महिन्यात मेहनतीने मोठा फायदा करून घ्यावा, कारण हा महिना तुमच्यासाठी प्रेरणादायक ठरणार आहे. तुमचे अभ्यासावर लक्ष केंद्रित राहील. शिक्षणात चांगली संधी मिळेल. परदेशात जाण्याचे स्वप्न असणाऱ्यांना शुभ वार्ता मिळेल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगले यश मिळेल. जे विद्यार्थी व्यवस्थापन, वैद्यकीय आणि तांत्रिक क्षेत्रात आहेत, त्यांना विशेष यश मिळू शकते. प्रेम आणि वैवाहिक जीवन. मेष राशीच्या वैवाहिक जोड्यांना या महिन्यात संयम बाळगावा लागेल.
कारण तुमच्या वैवाहिक नात्यात भावनिक ताण असू शकतो. तसेच तुमच्यात घरगुती विषयांवरून मतभेद होण्याची शक्यता आहे. पण महिन्याच्या शेवटी तुमच्या नात्यात सुधारणा दिसून येईल. तुमच्या वैवाहिक नात्यातील ओलावा परत येईल. वैवाहिक जीवन जपण्याचा प्रयत्न करावा. मेष राशीच्या प्रेमी जोड्यांना हा महिना रोमॅन्टिक ठरणार आहे. या महिन्यात तुमच्या प्रेमातील गोडवा वाढेल. तुम्ही जोडीदाराशी मनमोकळेपणाने संवाद ठेवाल. एकमेकांचा सन्मान कराल. यामुळे तुमचे प्रेमाचे नाते अधिक दृढ होईल. तसेच मेष राशीच्या अविवाहितांना नोव्हेंबर महिना लाभदायक ठरणार आहे. एखाद्या व्यक्तीकडे आकर्षण वाढू शकते. तुमचे संबंध पुढे नेण्याचा विचार मनात येईल. उपाय: मेष राशीच्या व्यक्तींनी नोव्हेंबर महिन्यात सकारात्मक परिणाम मिळवण्यासाठी काही प्रभावी उपाय करावेत. यामुळे तुमच्या जीवनातील नकारात्मक ऊर्जा कमी होईल. दररोज ओम क्राम क्रीम क्रोम सह भौमाय नमः या मंगळ मंत्राचा 108 वेळा जप करावा. मंगळवारी उपवास ठेवल्यास मानसिक शांती आणि आरोग्य सुधारेल. ओम श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र जप केल्यास आर्थिक स्थैर्य मिळेल. मंगळवारी लाल रुमालाचा वापर करा. दर शनिवारी हनुमान चालिसाचे पठण करावे. एकूण मेष राशीला नोव्हेंबर महिना आत्मविश्वास, प्रगती आणि नवनिर्मितीचा असेल. तुम्हाला करिअरमध्ये उंच भरारी, आर्थिक स्थैर्य आणि वैयक्तिक नात्यामध्ये सुधारणा दिसेल. मात्र आरोग्य आणि भावनिक संतुलन राखणे आवश्यक आहे. तसेच नियोजनबद्ध कृती आणि सकारात्मक विचार यामुळे या महिन्यात मोठे बदल अनुभवता येतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.